विष्णू सहस्त्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे दूर पळतात. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते. नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते. इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. 15,000 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते, असे पु. श्री. डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे. एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णूपुढे राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण, फक्त नृसिंह नको, तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे 12 पाठ 12 एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते. 40 दिवसाच्या रोज 12 वेळा नियमित पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात. सहस्त्र तुलसीपत्रांनी सहस्त्रनामांनी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात. बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते. ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्याची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. वास्तुदोष जाण्याकरता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत. याची सुरुवात बुधवारीच करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच. बाहेरचा त्रास असेल, संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ ऐकावावेत. घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते. त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो. विष्णू सहस्त्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी विष्णू सहस्त्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा. श्री विष्णू सहस्त्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे.